मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये मागचे काही दिवसांपासून सुरू असलेलं वाकयुद्ध हे काही थांबायचं नाव घेत नाहीये। जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडली आणि यावेळी भुजबळांसह ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटलांना टार्गेट केलं। स्वकष्टाचं खातो तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही। पुढे सासऱ्यान जावायचा प्रश्न काढायची गरज नाही। तुम्ही कुठले, तुमचा बायोडाटा सुद्धा आमजवळ आहे। अरे याच्या कुठं मागे लागले, ह्या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा? हा लोकांचे पैसे खाता आणि 5-5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसता, तुम्हाला कोण शेंदूर लावेल? ओबीसी आरक्षण बचाव सभेतून भुजबळांनी जरांगेंविरोधात एल्गार पुकारला। आतापर्यंत जरांगेंनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देत जोरदार हल्लाबोल चढवला। ओबीसींनी मराठ्यांचं आरक्षण खाल्लं असा आरोप जरांगेंचा आहे। या आरोपांनाही भुजबळांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं। छगन भुजबळ दिवाळीत सुद्धा बेसन भाकर ठेचा आणि कांदा फोडून खातो, पण स्वकष्टाचं खातो तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही। कुणाचं खाताय, कुणाचं खाताय? त्या तुझं खातो का रे? एकतर त्यांना माहीतच नाही, कुणीतरी एखाद्या माकडानं त्याच्या स्वार्थासाठी सांगितलं असत। कारण मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले हेच हळूहळू सांगत असतील, पण त्यांना हे माहीत नाही की बीड जिल्ह्यात दुष्काळ असल्या कारणानं खूप काही लोक त्या गोदापट्ट्यात आलेले पाण्याच्या ठिकाणी। पुढे सासऱ्यान जावायचा प्रश्न काढायची गरज नाही। तुम्ही कुठले, तुमचा बायोडाटा सुद्धा आमजवळ आहे। तुमच्या शेपटावर नाही, तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका, नाही तर तुमची सुद्धा आम्ही खैर करणार नाही। मराठा समाजाचं नवं नेतृत्व म्हणून मनोज जरांगे उदयाला येत आहेत। मात्र यावरूनही भुजबळांनी टोला लगावलाय। दगडाला शेंदूर फासून देव झाला असा निशाणा भुजबळांनी साधला। आणि आजही मराठा नेते खूप आहेत ना या महाराष्ट्रात। मराठा तरुणांना मला सांगायचंय, अरे याच्या कुठं मागे लागले, ह्या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तू? यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार साहेब, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, कितीतरी असे मराठा नेते, पण सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली, घरं जाण्याची भूमिका नाही ठेवली। दगडाला शेंदूर फासू नका, प्रत्येक जण देव नसतो, ते समाज ठरविल। तुम्हाला कधीच्याच मी तेच लागलेले आहेत। आता तुम्हाला वाटतं तुम्हाला देव मानव, तुम्ही लोकांचं रक्त पिता, लोकांचे पैसे खाता आणि 5-5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसता, तुम्हाला कोण शेंदूर लावेल? मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही जरांगेंचा समाचार घेतला। आमच्या ताटातलं काढायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमची जागा दाखवू असा इशारा त्यांनी दिलाय। तसंच जातनिहाय जनगणना करून टाका, म्हणजे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल असं आव्हान वडेट्टीवारांनी दिलंय। मोठा भाऊ आहे, मोठ्या भावानी मोठ्या भावासारखं वागलं पाहिजे। लहान भावातल्या ताटातलं काढायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमची जागा दिसल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तुम्हाला जर ठरवायचं असेल, मी मंचावरच्या नेत्यांना विनंती करतोय, भुजबळ साहेबांना विनंती करतोय, भुजबळ साहेब, आपण सर्व मिळून या देशाच्या पंतप्रधान महोदयांना विनंती करायला जाऊ आणि सांगू, एकदा जातनिहाय जनगणना करून टाका। आता एकजूट दाखवण्याची गरज आहे। एकत्र या, कारण आता बिगर कामाचे कळप एकत्र यायला लागले। एकटाच मराठा या राज्यात 50-60% टेन्शन घ्यायची गरज नाही, किती कळप एकत्र यावं दे। ओबीसीतूनच आरक्षण द्या या मागणीवरून मनोज जरांगे मागे हटायला तयार नाहीत। या विरोधात सर्वप्रथम छगन भुजबळांनी आवाज उठवला। त्यामुळे आता हा आवाज आणखी बुलंद करण्यासाठी ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांना बळ देणं सुरू केलंय। याचाच प्रत्यय अंबडच्या सभेतून आला। पडळकर आणि जानकर हे दोन नेते या निमित्तानं एकाच मंचावर आल्याचं दिसलं। वाघ वयस्कर झाला म्हणून डरकाळी फोडायचा राहत नाही, तो त्याचा स्वभाव असतो।
सिंह म्हातारा झाला म्हणून तो गवत खात नाही, तो मांसच खातो. अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे. हा जो नैसर्गिक नियम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी घालून दिला, तो तंतोतंत पाळण्याचं काम माननीय छगन भुजबळ साहेबांनी केलं. मित्रांनो, तर भुजबळ हा म्हातारा देवी झाडाचा शिव आहे. एका फटक्यात जे आहे तुमच्यासारखे 50 माती बोल करायची ताकद त्यांच्या पंजामध्ये आहे. भुजबळ साहेब, तुम्ही आता फक्त आदेश द्या. या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची सत्ता आणल्याशिवाय आता हा ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही. जोपर्यंत ओबीसीचा स्वतःचा पक्ष होत नाही तोपर्यंत आपल्या ह्याला अर्थ राहणार नाही. काँग्रेसचा किंवा बीजेपीचा ओबीसीचा माणूस येईल आणि तुम्हाला लुटून नेईल. भुजबळ साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, पक्ष काढा फुले मताचा आणि स्वतःच्या पक्षात उभा राहा. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी भुजबळांच्या पाठीशी उभं राहत एका अर्थी त्यांना बळ दिलंय. त्यामुळे ओबीसी एल्गार मोर्चा म्हणजे ओबीसींचा आवाज बुलंद करण्यासाठी होता की भुजबळांना बळ देण्यासाठी, असाही एक प्रश्न उभा राहतोय. तसंच या निमित्तानं सरसकट मराठा आरक्षणाचा मार्ग आता आणखी खडतर होणार का? भुजबळांना बळ देत जरांगेंचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय का? आरक्षणाचा लढा हा ओबीसी विरुद्ध मराठा असा झुंजवण्याचा प्रयत्न होतोय का, हे सवालही उपस्थित होत आहेत. परंतु समाजातील आपल्याच जातींना आरक्षणाच्या मुद्द्यावर झुंजवण्याचं राजकारण कुणी पडद्यामागून करत असेल तर ते त्यांनाही परवडणारं नाही. कारण एकदा आग भडकली की ती ओलं सुकं असं काहीच पाहत नसते. विक्रांत शिंदेसह सचिन जिरे, पुढारी न्यूज.